बुलेटिनच्या सुरुवातीलाच कराडबाबत खूप महत्त्वाची बातमी. शरण आलेला वाल्मिक कराडला अखेर अटक झालेली आहे. अटक केल्यानंतर सीआयडी वाल्मिक कराडला घेऊन आता बीड जिल्ह्यातील केजच्या दिशेने रवाना झालेले आहेत. रात्री उशिरा रिमांडची सुनावणी होण्याची विनंती सीआयडीनं केज कोर्टाला केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तिथं त्याची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल. कोर्टात त्याला हजर केलं जाईल. कराड हा शरण आल्यानंतर पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण आल्यानंतर आता पुढच्या हालचाली वाढलेल्या आहेत, गतिमान झालेल्या आहेत. आपण हे दृश्य बघतो, हे पथक आहे, सीआयडीचं पथक आहे. वाल्मिक कराडला घेऊन त्या बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत. पत्रकारांना गुंगारा देऊन कराडला घेऊन रवाना झालेले आहेत. आता खऱ्या अर्थानं सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील माहिती आता जेव्हा कराडची चौकशी होईल, सखोल चौकशी होईल सीआयडी पथकाकडनं, तेव्हा आता आणखी काही माहिती या संदर्भात, या प्रकरणासंदर्भात समोर येऊ शकते. हे सगळं पथक आहे आता वाल्मिक कराडला केजकडे घेऊन रवाना झालेले आहेत. तिथं केजमध्ये कराडची वैद्यकीय चाचणी होईल, त्यानंतर त्याला कोर्टात देखील हजर केलं जाईल. आजच्या दिवसभरातील ही सगळ्यात मोठी बातमी आहे. 11 दिवसानंतर वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण झालेला आहे. 11 दिवस पोलिसांना तो सापडत नव्हता, तो स्वतःहून शरण आला. आणि आता आपण ही जी दृश्य बघतोय, ही दृश्य आहेत, हे सीआयडीचं पथक आहे. वाल्मिक कराडला सीआयडी कडून अटक झालेली आहे आणि सीआयडीचं जे पथक आहे ते आता वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झालेलं आहे. पत्रकारांना गुंगारा देऊन हे पथक आता बीड जिल्ह्यातील केजच्या दिशेने रवाना झालेले आहे. आणि आता आपण बघतोय की नवीन वर्षाचं स्वागत अगदी जगभरात होतंय. कशा प्रकारे स्वागत होतंय ते आपण बघणार आहोत. बघा, काउंट डाऊन देखील सुरू झालेलं काही ठिकाणी. आपण बघतोय काउंट डाऊन सुरू झालेलं आहे 2025च्या स्वागताचं. जगभरात नवीन वर्षाचं स्वागत होतं. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत झालेलं आहे. 2024ला निरोप आणि 2025चं मोठ्या अपेक्षेनं, मोठ्या उल्हासात, जल्लोषात स्वागत झालेलं आहे. त्याची दृश्य आपण बघतोय. काही फटाक्यांची आतषबाजी आहे. न्यूझीलंड मधली नवीन वर्ष मोठ्या अपेक्षांनी भरलेलं आहे. नवीन स्वप्नांचं पूर्ती करणारं 2025चं स्वागत जगभरात असं ठिकठिकाणी मोठ्या उल्हासात, जल्लोषात होत आहे.
डोळ्यांचं पारणं फेडणारी न्यूझीलंडमधील नयनरम्य आतषबाजी पाहिली. संपूर्ण आसमंत हा सगळा अगदी उजळून गेला होता. पुन्हा एकदा आपण आता राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी कराडबाबत. सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी वाल्मिक कराडनं स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत आपण दोषी नसल्याचं म्हटलेलं आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेच वाल्मिक कराडनं पुणे सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं. वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर रोड आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी काय काय घडलं ते आपण पाहूया. बघा, सकाळी 7 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेर वाल्मिक कराडचे अनेक कार्यकर्ते एकत्रित आले होते. त्यानंतर बरोबर 2 तासांनी 9 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर माध्यमांचे प्रतिनिधी आले. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त होता. त्यानंतर 10 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर पुणे पोलिसांकडून सगळ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर 11 वाजता वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर आली. त्यानंतर 12 वाजता पुणे सीआयडीकडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराडकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. 12:15 वाजता MH23BG 2231 नावाची स्कॉर्पिओ या वाहनातून कराड आला. सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांनी वाल्मिकची चौकशी केली. बघा, वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी काय काय घडलं ते आपण सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत पाहिलं. काय काय घडामोडी घडल्या. वाल्मिक कराडला सीआयडीकडून अटक झालेली आहे आणि आता वाल्मिक कराडला केसकडे घेऊन हे पथक रवाना झालं. बघा, एक अपडेट आहे ते म्हणजे वाल्मिक कराडला सीआयडीकडून अटक झालेली आहे आणि त्यानंतर आता सीआयडीचं एक पथक वाल्मिक कराडला बीड जिल्ह्यातील केजकडे घेऊन गेलेलं आहे. आता केज कोर्टामध्ये रात्री कराडची उशिरा सुनावणी होणार आहे आणि सीआयडीची विनंती केज कोर्टानं मान्य देखील केलेली आहे. बघा, यातली अपडेट बातमी तीच आहे आता की हे पथक आता बीडच्या दिशेने रवाना झालेलं आहे. केज कोर्टात कराडला हजर केलं जाईल आणि पोलिसांची विनंती देखील कोर्टानं मान्य केलेली आहे. रात्री उशिरा त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. केज कोर्टात रात्री उशिरा सुनावणी पार पडेल. आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत आहेत. सचिन, रात्री उशिरा केजच्या कोर्टात कराडला हजर केलं जाईल, अधिक काय माहिती? नक्कीच आत्ताची खरं तर सर्वात मोठी बातमी आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेले वाल्मिक कराड आज दुपारी 12:15 वाजता ज्या पुण्यातील पाषाण परिसरात असलेल्या सीआयडीच्या ऑफिसला स्वाधीन झाले. त्यानंतर आत्ता काही वेळापूर्वी खरं तर त्यांना सीआयडीचं एक पथक केजच्या दिशेने घेऊन गेलेलं आहे. सायंकाळी उशिरा खरं तर केज न्यायालयाला सीआयडीने विनंती केली आहे की त्या ठिकाणी रात्री उशिरा त्यावर सुनावणी व्हावी. ती सुनावणी ही न्यायालयात होईल. मात्र त्या अगोदर न्यायालयाने त्यांची ही विनंती ही खरं तर मान्य केली. मात्र आज सकाळपासून आणि गेले काही दिवसांपासून हा जर सगळा घटनाक्रम पाहिला तर गेले अनेक दिवसापासून वाल्मिक कराड जे आहेत ते फरारी होते. मात्र त्यानंतर आत्ता आज सकाळी पुणेच्या आपण सीआयडी कार्यालय आहे तिथं आपण स्वाधीन हो असा एक व्हिडिओ केला आणि त्यानंतर ते या ठिकाणी आले. मात्र या सगळ्यामध्ये एकूण गेले काही दिवसापासूनच्या घडामोडी ज्या सुरू होत्या, वाल्मिक कराड यांच्यावर जे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून त्यांच्यावर आरोप आहे आणि त्या संदर्भात आत्ता खरं तर त्यांना जो केजमध्ये खंडणीचा गुन्हा आहे दाखल, त्या केजच्या खंडणी गुन्ह्यामध्ये खरं तर आत्ता ते न्यायालयात हजर करतील आणि त्यानंतर खरं तर सीआयडी पुढील तपास करेल. मात्र खंडणी प्रकरणानंतर सगळ्यांची जी एक मागणी होती की जो सरपंच आहे बीडचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात आहे आणि त्यामुळे त्याच्यातही त्यांचं नाव गोवण्यात यावं अशी या प्रकरणी एक मागणी होत होती. आता त्या प्रकरणात खरं तर सीआयडी काय तपास करणार हेही पाहावं लागणार आहे. मात्र आत्ताची खरं तर सर्वात मोठी बातमी आहे, पुण्यातील सीआयडीचं एक पथक जे आहे ते केजच्या दिशेने वाल्मिक कराड यांना घेऊन गेलेलं आहे आणि आज रात्री उशिरा खरं तर न्यायालयामध्ये त्यांना हजर करणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुनावणी होणार आहे. बद्दल धन्यवाद. आता सुरेश धस यांनी काय मागणी केली ती आपण पाहूया. सरपंच हत्या प्रकरणी आरोपींना मोक्का लावा, हत्या आणि खंडणीचा गुन्हा लावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे. तर वाल्मिक कराडला मोक्का लावण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केली.
याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120 ब, खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. 22 दिवसानंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. तर वैभवी देशमुखच्या प्रतिक्रियेकडे वळूया. 22 दिवसानंतर कराड स्वतः सरेंडर होत असेल तर पोलीस काय करत होते, असा सवाल सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीनं उपस्थित केलाय. आता वडिलांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्या, अशी आर्त हाक वैभवी देशमुखनं दिली. इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा करतो. आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांच्या प्रतिक्रियेकडे वळूया. कराडचं शरण येणं हे नाट्य आहे का, अशी शंका आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडेंची चर्चा झाली. काल चर्चा होते आणि आज कराड शरण येतो, हा योगायोग आहे का, असा सवाल जाधव यांनी विचारला. वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला, याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. भास्कर जाधव यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड काय बोलत आपण पाहूया. वाल्मिक कराडचा बाप कॅबिनेटमध्ये बसलाय असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी आरोप केले. त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही असा दावा देखील आव्हाड यांनी केलाय. 302चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचा म्हणजे काय, इसका बाप बैठा ना अंदर उधर कैबिनेट में ना भाई, कैसा होगा? बघा आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता निशाणा साधलेला आहे की 302चा गुन्हा कराडवर दाखल होणार नाही असा दावा केला. त्या दिवशी आपण त्यावर बोलू, म्हणजे अजून प्रक्रिया संपली नाही ना, चालू आहे प्रक्रिया सगळी. आणि आपली मागणी पण पहिल्या दिवसा पण ते की सगळे आरोपी अटक करा आणि पुढील कारवाईसाठी चालू करा. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की कुटुंबियांशी चर्चा झाली वगैरे, काय आश्वासन दिलंय किंवा मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुणालाही सोडलं जाणार नाही, आरोपी ह्यांना सगळ्यांना फाशी शिक्षा होणार, असं फोनवर माझं बोलणं झालं. आरोप केला जातोय असा की विविध राजकारण्यांकडनं की हे नियोजित होतं सगळं आणि मग ठरवून त्यांना सरेंडर केलं गेलं जातंय आणि ठरवून मग कोर्टात आणलं जाते वगैरे. त्याचा तपास होईल 1-2 दिवसामध्ये, मग कळेल आपल्याला नेमकं काय आहे ते. आपण आता त्याच्याविषयी निरीक्षण काय की ज्या पद्धतीने घटना घडल्या ते त्यांनी 2 दिवसापासून ते अटक होणार अशी चर्चा होती, ते आज स्वतःहून सिलेंडर झाले, तुमचं कसं निरीक्षण आहे, तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी काल सीआयडी ऑफिसला गेलो होतो स्वतःहून की तपास कुठपर्यंत आलाय काय बघण्यासाठी. तर तिथं मला सांगण्यात आलं होतं की 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करतोय, त्याच प्रयत्नात आहेत आम्ही
तर त्यांनी मला दिलं होतं आश्वासन काल की 1-2 दिवसामध्ये आम्ही पकडतोय समजा आरोपी. कुठले काय कोण असं माहित नव्हतं, फक्त आरोपी पकडणार म्हणून सांगितलं होतं. तुम्ही सुरक्षेची पण मागणी केलेली आहे सरकारकडे. काय मागणी काय नाही, गावाला कुटुंबाला हे भयभीत वातावरण आहे सगळं. या विकृती अजून जर त्यांना अजून समजलंच नसेल काय कसं राहायचं समाजामध्ये, काय करायचंय, काय चूक काय, तर त्याच्यासाठी आम्हाला संरक्षणाची मी मागणी. तुम्हाला काय तसं अनुभव आला मागच्या ह्या सगळ्या घटनेनंतर तसं काही नाही, इथं तर तुम्ही सगळे समोर आहेत, इथं गाव सगळं आहे, त्याच्यामुळे नाही. पण आपल्याला कशामुळे आपण मागू शकतो ना, गाफील कशाला राहायचं आपण. तुम्ही कोर्टात पण जाता. शांत थांबा, रोल नका करू. क्वेश्चन आन्सर्स काही नाही आहेत. मला जे म्हणायचं ते फक्त बाईट मी देईन. आज सकाळी सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून CID मुख्यालय ते हजर झालेला आहे. त्याला CID पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे. जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड CID पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे. पुढची प्रक्रिया काय असेल फक्त तेवढं एक पुढची जे CIDचे DYSP आहेत जे ह्या गुन्ह्याचा तपास करतायत त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल. आज सुबह 12:30 के दरमियान केज पुलिस स्टेशन बीड जिला के CR नंबर 638/2024 ऑफेंस में जो फरार आरोपी वाल्मीकि कराड़ वो अपने खुद से CID मुख्यालय पुणे पे हाजिर हो गए हैं. उनको हमने ताबे में लिया है और आगे की कार्रवाई के लिए उनको पहले उनकी थोड़ी पूछताछ करने के बाद आगे की कार्रवाई के लिए जो उसके आयो है तपास करने वाले श्री अनिल गुजर DYSP बीड यूनिट CID के उनके ताबे में लेने के लिए हमने उनको रवाना किया है. पुण्यातील CIDच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती दिली की 12:30 वाजता कराड आत्मसमर्पण त्यांनी केलं, सरेंडर आला आणि त्यानंतर आम्ही त्याची थोडीशी अशी जुजबी चौकशी केली आणि आता आम्ही त्याला केज बीड जिल्ह्यातले जे CIDचे DYSP आहेत गुजर तपास करणारे आणि गुजर यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी आमचं एक पथक आता बीडच्या दिशेने रवाना झालेले आहे, अशी माहिती पुण्यातल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेकडे वळूया आपण. सरपंच हत्या प्रकरणी सर्व दोषींना शोधून फासावर लटकवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अगदी ठणकावून सांगितलंय. ज्यांचा सहभाग त्यांच्यावर कारवाई होणार असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे. तसंच या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना त्यांचं राजकारण लखलाप असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणेच्या आता मागणीकडे वळूया. सरपंच हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास झाला पाहिजे अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे. खंडणी गुन्ह्यात आधी अटक का झाली नाही असा सवाल देखील सोनवणेंनी विचारलेला आहे. ते अटक झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना, मग बाहेर कशाला पळले? आता मराठा आंदोलक जरांगेंच्या प्रतिक्रियेकडे वळूया. धरलेला एकही आरोपी सुटता कामा नये असं मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा
धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जरांगेंची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे, तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कोणी म्हणून मी नाही त्याच्यात, मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही? हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील? मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना, ते सत्य समोर येईल, त्यासाठी थोडा वेळ जाईल. वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे. संभाजीराजे छत्रपती तसंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजेंनी केली. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे.